आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक कबीर परमेश्वर संपूर्ण. विषय: श्री जगन्नाथ मंदिरामध्ये अस्पृश्यता प्रारंभापासून नव्हती. काही दिवसांनंतर ज्या पंडिताने प्रभू कबीरजींना शूद्र रूपामध्ये धक्का मारला होता त्याला कुष्ठरोग झाला. सर्व प्रकारचे औषधोपचार करूनही स्वस्थ झाला नाही. कुष्ठरोगाचा त्रास अधिकाधिक वाढतच गेला. त्याने सर्व प्रकारच्या उपासना देखील केल्या. श्री जगन्नाथजींसमोर रडून रडून संकट निवारणासाठी प्रार्थना केली, परंतु सर्व प्रयत्न निष्फळ गेले. स्वप्नामध्ये श्रीकृष्णजींनी दर्शन दिले, तसेच सांगितले की हे ब्राह्मण, त्या संतांचे चरण धुवून चरणामृत पान कर ज्याला तू मंदिराच्या मुख्य द्वारावर धक्का मारला होता. त्यांचे चरण धुवून ते अमृत तू प्राशन कर. त्यांच्या आशीर्वादाने तुझा हा असाध्य कुष्ठरोग बरा होऊ शकेल. जर त्यांनी तुला सहृदयाने क्षमा केली तर, अन्यथा नाही. मृत्यूशय्येवर असणारा काय नाही करत. तो मुख्य पंडित सकाळी लवकर उठला आणि आपल्या सहयोगी पंडितांना सोबत घेऊन जेथे प्रभू कबीर शूद्र रूपामध्ये विराजमान होते त्या स्थानावर गेला. जेव्हा पंडित प्रभूंच्या जवळ आला तेव्हा परमेश्वर कबीर साहेब उठून चालू लागले. ते म्हणाले की हे पंडित, मी तर अस्पृश्य आहे. माझ्यापासून तू दूर राहा, नाहीतर तू अपवित्र होशील. पंडित प्रभूंच्या जवळ गेला तर परमेश्वर आणखी पुढे चालू लागले. त्यावेळी पंडित ओक्साबोक्शी रडू लागला आणि म्हणाला की हे पालनहार, माझ्या हातून चूक घडली, मला क्षमा करा. तेव्हा दयाळू प्रभू थांबले. पंडिताने आदराने एक स्वच्छ वस्त्र जमिनीवर अंतरले आणि प्रभूंना बसण्याची प्रार्थना केली. ते त्या वस्त्रावर बसले. तेव्हा पंडिताने त्यांचे पाय स्वतः धुतले आणि ते चरणामृत पात्रामध्ये घेतले. प्रभू कबीर साहेबजी म्हणाले की हे पंडित, हे चरणामृत 40 दिवस प्राशन कर आणि अंघोळीच्या पाण्यामध्ये यातील थोडे टाकून अंघोळ करत जा. 40व्या दिवशी तुझा कुष्ठरोग बरा होईल. प्रभूंनी असेही सांगितले की भविष्यामध्येही या जगन्नाथजींच्या मंदिरामध्ये कोणी अस्पृश्यता मानली तर त्यालाही दंड मिळेल. उपस्थित सर्व व्यक्तींनी वचन दिले की येथून पुढे या पवित्र स्थानी कोणीही स्पृश्यास्पृश्यता पाळणार नाही. विचार करा, हिंदुस्थानातील असे एकच मंदिर आहे की जेथे सुरुवातीपासूनच स्पृश्यास्पृश्यता पाळली जात नाही. मलाही म्हणजे रामपालजी ते स्थान पाहण्याची संधी मिळाली. काही पुरावे मिळतील या उद्देशाने अनेक सेवकांसोबत ते स्थळ पाहण्यासाठी गेलो होतो. तेथे सर्व पुरावे आज देखील जसेच्या तसे मिळाले. ज्या दगडाच्या ओट्यावर बसून मंदिर वाचवण्यासाठी कबीर परमेश्वरजींनी समुद्रास थांबविले होते तो आजही तेथे आहे. स्मृती म्हणून त्यावर एक घुमट बनविलेला आहे. तेथे अत्यंत पुरातन महंत म्हणजे राखणदार परंपरेचा एक आश्रम आजही आहे. तेथे सुमारे 70 वर्षीय वृद्ध महंतांना समुद्रापासून मंदिराच्या रक्षणासंदर्भात माहिती विचारली असता त्यांनी देखील हेच सांगितले. ते म्हणाले की माझे पूर्वज कित्येक पिढ्यांपासून येथे महंत म्हणजे राखणदार बनून राहिलेले आहेत. या ठिकाणीच श्री धर्मदास साहेब व त्यांची पत्नी भक्तमती आमनी देवी यांनी शरीराचा त्याग केला होता. त्या दोघांच्या समाध्याही एका ठिकाणीच बांधलेल्या दिसतात. नंतर आम्ही श्री जगन्नाथजींच्या मंदिरामध्ये गेलो. तेथे आज देखील मूर्तीपूजा होत नाही, परंतु प्रदर्शनासारख्या त्या मूर्ती तेथे ठेवलेल्या आहेत. भगवान श्रीकृष्णाची, श्री बलरामजी आणि त्यांची बहीण सुभद्राजी यांच्या मंदिरात स्थापन केलेल्या 3 मूर्ती आजही तेथे आहेत. त्यांच्या दोन्ही हातांना पंजे नाहीत. दोन्ही हात अर्धवट आहेत. त्या मूर्तींची पूजाही केली जात नाही. त्या केवळ दर्शनार्थ ठेवलेल्या आहेत. तेथे एका मार्गदर्शक म्हणजे गाईडने पंडिताला विचारले की माझ्या ऐकण्यात असे आले आहे की समुद्राने हे मंदिर 5 वेळा तोडले, परत त्याची उभारणी केली गेली. समुद्राने मंदिर तोडण्यामागचे कारण काय? नंतर समुद्रास कोणी थांबवले? पंडित म्हणाला की याबाबत मला एवढी माहिती नाही. ही सर्व कृपा जगन्नाथजींची होती. त्यांनीच समुद्राला रोखले. ऐकण्यात तर असे आले आहे की समुद्राने 3 वेळा मंदिर तोडले होते. मी पुन्हा प्रश्न केला की पहिल्यांदा मंदिर उभारले गेले त्यावेळीच प्रभूंनी समुद्राला का रोखले नाही? पंडिताने उत्तर दिले, ही सगळी जगन्नाथाची लीला आहे. मी पुन्हा विचारले की या मंदिरामध्ये स्पृश्यास्पृश्यता आहे की नाही?
तो म्हणाला की जेव्हा मंदिर बनले तेव्हापासून येथे कोणताही स्पृश्य अस्पृश्य असा भेदभाव नाही. मंदिरामध्ये शूद्र आणि पंडित एकाच ताटामध्ये अथवा पत्रावळीमध्ये जेवण करू शकतात. त्याला कोणीही मनाई करू शकत नाही. मी प्रश्न केला की पंडितजी, अन्य हिंदू मंदिरांमध्ये तर पूर्वी अत्यंत स्पृश्य अस्पृश्य भेदभाव केला जात होता, या मंदिरामध्ये का नाही? प्रभू तर तेच आहेत. पंडिताने उत्तर दिले की लीला आहे जगन्नाथाची. हे पुण्य आत्म्यांनो, आता विचार करा. लीला आहे जगन्नाथाची असे सांगून सत्य किती दाबले गेले आहे बघा. पवित्र स्मृतिस्थाने आदरणीय आहेत, परंतु आत्मकल्याण केवळ पवित्र गीता व पवित्र वेदांमध्ये वर्णित तसेच परमेश्वर कबीर साहेबजी यांच्या द्वारा दिलेल्या तत्वज्ञानानुसार भक्ती साधना करण्यानेच संभव आहे. ते शास्त्र विरुद्ध झाल्यास मानवी जीवन व्यर्थ जाईल. प्रमाण गीता अध्याय 16 श्लोक 23 आणि 24. प्रभूंच्या आदेशानुसार श्री जगन्नाथांच्या मंदिरात पवित्र गीतातील ज्ञान महिमेचे गुणगान होणेच श्रेयस्कर आहे. तसेच श्रीमद भगवत गीतामध्ये जी भक्तिविधी आहे तशीच साधना केल्याने आत्मकल्याण शक्य आहे. केवळ जगन्नाथजींचे दर्शन किंवा खिचडीचा प्रसाद भक्षण करून कोणताही लाभ होणार नाही, कारण या क्रियेचे श्री गीतामध्ये वर्णन नसल्यामुळे ते शास्त्रविरुद्ध आहे. याचे प्रमाण गीता अध्याय 16 श्लोक 23 व 24 मध्ये आहे.